जिने धरी मजिद मिलाची बळी तो संभाजी दानन बळी काव करला जयाची या पुढी दया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत तो रामकृष्ण हरी हरी जय जय राम Thank you.
नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया धावे मना पिते गोविंदा धावे मना पिते गोविंदा धावे मना पिते गोविंदा हे माई के सुखाची गिरती माई के दुखाची जनते माई के सुखाची माई के दुखाची जनते नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान कामने नाम मंत्रालय कामने कामने की करे कामने 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 उत्तम जीवने देसिया उत्तम जीवने देसिया उत्तम जीवने हे माई के दुखाची जनते हे माई के दुखाची जनते अंती अवसान घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तिने बिन जीवा सुख नव्हे हेरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे येती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे तीर्थी मागे येरती माई के दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान विठ्ठल हरी आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीव सुख नव्हे येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान अविनाशी करी आपली आईला मना पिसे गोविंदाची येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे देखती मागे येरती माई की दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान माई गुपिटे तटे मरत्यं कुंडलिकाय दातुमंद्रे समाधप्रतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
तेजस वासविदात्म रूपा देवा तुझी गणेश सकलोटमध्ये प्रकाश म्हणे निरुद्धात्म पदावरी सच्चिदानंद रूपाय विशेषतः देवी तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीचयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विवस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे आई हनुमंत विराजी कथा करू मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार राधा मेरे स्वामी मेरा दाजी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधे कनंद ग्राम के श्याम इनके पद्म बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम नारी घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि हमारे हरि 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 कीर्तन में सुंदर हरि हरि कीर्तन प्रभु आप जी बोलाना संग राधा जी बोलाना प्रभु आप जी बोलाना संग गोपियों बोलाना हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि तुम्हाला मला वाटतं वणीगडाची देवी जवळच आहे संतांना मतलब नारद महर्षींना भगवंतांनी सांगितलं होतं जिथे जिथे माझे भक्त गुणगाणं गातात तिथे मी हजेरी लावतो आणि इथं तर भगवंत विराजमान आहेत महादेव देवांचेही देव महादेव विराजमान आहेत विटेवरचा मालक जर तिथं गुणगान होतं तिथं हजेरी लावतो म्हणजे इथं पण वरिष्ठ परमात्म्याची हजेरी आहे मग जर का पंढरपूरवरचा मालक इथपर्यंत येतो तर आपल्या वणीगडाची देवी येत नसेल का आपली तर ती खानदेशाची श्रीमंती आहे ती तर लावतच असेल लेकरांच्या कार्यक्रमात हजेरी म्हणून आपण अर्ध्या मिनिटासाठी आईचं स्वागत करूया हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली वसन घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली वसन घ्या आई खेळत आली आईला कुशाल खेळूया आई खेळत आली आईला कुशाल खेळूया आई खेळत आली हिला कुशाल खेळूया आई खेळत आली हिला कुशाल खेळूया आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली वसन घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली वसन घ्या आई खेळत आली आईला कुशाल खेळूया आई खेळत आली आईला कुशाल खेळूया आई खेळत आली हिला कुशाल खेळूया आई खेळत आली हिला कुशाल खेळूया हिला कुशाल खेळूया हिला कुशाल खेळूया हरी आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जेव्हा सुख नव्हे एरती माई दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त
नाट्यप्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु भगवंतने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या परिसरस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराजांनी व तुकोबाराय महाराजांचा चार करण्याचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पत्या यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 कार्यक्रम के निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्याचं तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली पारनेर नगरी आणि या नगरीमध्ये आज देवांचेही देव महादेव त्यांचं मंदिर आहे म्हणजे भगवंत इथं विराजमान आहे आणि आज शिवरात्री निमित्ताने जागरण म्हणून हा कीर्तनाचा योग आहे. पहिले तर मी तुमच्या परिसराची सगळ्यांची माफी मागतो कारण काय आहे ना तुम्ही जर का मी मोठा नाही आहे पहिले तर मी सगळ्यांना डोक्यातून हा विचार काढून टाकतो की मी मोठा नाही आहे मी तुमचा मुलगा आहे. काय म्हणतो मी तुमचा मुलगा आहे तर तुम्हाला माझ्याकडनं जशा अपेक्षा आहेत तशा मला सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा असतील कारण तुम्ही सगळे हिंदू बसलेले आहात मी पण तुमचाच मुलगा आहे नाही का. तुम्हाला पोरगान जर मांदीवर गर्दीने तुम्ही मांदी कापीन फेकतात नाही बरोबर आहे ना. तुम्हाला पोऱ्याला लगीन 12:35 ना तुम्ही 3 वाजा लावतो म्हणा 10 मिनिटं विसैन करतात नाही समजल्या ना. मी तुम्हाला ना जर तुम्हीच मला मोठं करा ना तुम्ही डायरेक्ट आटे थोडा म्हणून मग माझी कीर्तने करावं ना मला नुसतं एकला गावावर नुसतं आहे ना कडावर दुकान लागत मला बी समजेल मी तुम्हाला पोरे आहे ना. मला आता हे पोडवेलला कीर्तन झालं माझं पोडवेलला कीर्तन झालं मी ऍक्सिडेंट होता होता वाचून जगू मनीषीन कीर्तन करत हात्या हायलोटी ते नाही सांगतो बिचारा काही काय ना बोले 10 आवाजात पोचना आणि जर ऍक्सिडेंट मरी जातात म्हणजे लोक सांगते तू मरी का जात नाही पण कीर्तन लिहिल. अरे मला पण जीव आहे ना मला पण समजून घ्या ना मी तुमचंच लेकरू आहे ना. म्हणजे तुम्हाला पोरगा दारू बी पिऊ ना तरी मामना बावड्या पेत नाही हो त्याने वितरण 5 दिले त्याला काय कोण बावड्या वितरण 5 दिले. अरे काय तर मला बी समजून घ्या ना तुम्ही नाही समजावते कोण समजेल मला. 8:30 ते 10:30 टाइम केले मला बी समजेल आहे पण अर्धा तास लेट घे काय फरक पडला ना. बरं चला आपले रातभर काय उजीच काय नाही शेत बुवा दडादड घरे बांधणार रात असं बी काही नाही अर्धा तास लेट होईना. मी कीर्तनाला कधीच 2 तासाचं कीर्तन करत नाही. कोणतंही कीर्तन रेकॉर्ड करा माझं. इतर कीर्तनकार 2 तास पंचपदी पासून करतात मी पूर्ण 3 तासाचं कीर्तन करतो म्हणून. आपलं कसं आहे आपण लेवाल बी ऐकले करतात नाही सांगाल बी ऐकले करतात. खरं तर तुम्ही सगळेच काडकरी महाराज मंडळी तुम्ही माझ्या माय बापासारखे मी तुमच्या पाया पडतो. काय असतं माहितीये का आपण वारकरी संप्रदायातले लोक आपण एकमेकांना न बघता काय द्वेष करायचा आणि आपण जर एकमेकांचा द्वेष केला तर लोक आपल्याकडनं काय घेणार आहे ऐकणार. म्हणून तुम्ही उलट काय लेकराला झाका तुम्ही उलट आपण विचारतो आराम महाराज चांगला आहे बरे हेच का आहे ना काय लागला ना चांगलं म्हणा काय पैसा लागला ना का बळा दर महिना चांगलं बोला ना BS बुवा 1,500 वायदा दर ना पटा नाही आम्ही चांगलं म्हणत नाही असं काही शेता. मी एका कीर्तनात बोललोय एखाद्या कीर्तनकारानं एखाद्या काडकऱ्यानं किंवा एखाद्या साधारण व्यक्तीनं मला सांगावं की रवी किरण महाराज कोणाची तरी निंदा करत होता कोणाची तरी टिंगल टवाळकी करत होता 1 लाख रुपये इनाम दिले 1 लाख. कारण दुसऱ्या निंदा करायला आपले काय अधिकार बुरा देखना मैं गयो बुरा मिला न कोई जब भीतर भीतर देख लिया तो मुझसे बुरा न कोई. दादा जर एखाद्याचा दोष दिसत असेल ना माझं तत्व आहे मी आरशाच्या समोर उभा राहतो स्वतःला विचारतो रवी किरण तुला त्या ताईमध्ये किंवा त्या दादामध्ये दोष दिसतोय एवढ्या लेवलचा तू आहे का आणि तुझी तेवढी लेवल असेल तर तू दुसऱ्याला दोष दे नाही तर दोष देऊ नको. आणि दुसऱ्याला दोष दकाने जर सवय पडी गई ना ते किरोजच चांगलं दकत नाही माणूस वाईटच दकत. हा सांगू का बराच जण असं राहत नाही बाकीना कीर्तन करा साधा बघा अहो का इथला नाट्य करत हो पोपडा बाय नाच बंद कधी एखाद्या व्यक्तीच्या जवळ जा जी हॉटेलला खात नाही ना त्या हॉटेलला नाव नाही ठेव. जी हॉटेलला खात नाही त्या हॉटेलला नाव ठेवू नये. एकदा जाऊ 1000-500 खर्च करू आणि मग तुमले पटवाने तेवढं सांगू त्या हॉटेलला जेवण बरोबर भेटत वाय बारपणा त्या हॉटेल मकान जेवण बरोबर भेटत नाही तू खाता
का नाही तात्या त्या सांगा तूच घालू सोडा तात्या तू काय करणार ओ बाळा तात्यानं काय खाईल ना स्वतः अभ्यास कर बायला कसा येडापणा करत शेती बी गमायलीशी ना विठ्ठल बोलायला लागले की भगवंताची कृपा राधाराणीची कृपा अशी हा पहिले तुम्हाला लोक माहिती ऐका का बराच गेले असं वाटत हवा असा का बरं राजबा कीर्तन नंतर अजून ते 8 मुलांना काय हा मग माझं गणत माझा हा मग आपण इथंच येत ज्या वावर मी मागे तयार करायला लागतो तिथला टाकून झाला आहे ना तयार करीनच राहत काही लोकांचा मोठा गैरसमज आहे बरं का आणि तरुण भाऊ तर जास्त प्रेम करतात बिचारे माझे मोठे लहान जे पण असतील पण काही लोक त्यांच्या मनामध्ये काहीतरी विष टाकण्याचा प्रयत्न करतात आणि पेरणी करतात मी त्यांना असं म्हणतो माझा असं राहणं हे दादा युट्यूबवाले दादा हे आवर्जून काढा बघा हे क्लिप आणि माझा नंबर घ्या मला पण टाका वा क्या बात सुना मेरी बात काही लोक बशी खेळा पाडतात हवा असा का बरं तसा का बरं ऐकून देकडांसाठी बिलकुल नाही व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो आम्ही जेव्हा पण देवपूजा करायला बसतो ना स्वतः शृंगार करून बसतो त्याचं कारण असं आहे आम्हाला वृंदावनची शिकवण आहे गुरुजी सांगतात की भैया तुम्ही कथाकार लोक आहे तुम्ही देवांवर प्रेम करत जा कारण तुम्ही कथाकार असल्यामुळे तुम्ही देवावर प्रेम करायला पाहिजे मग देवावर जर आम्ही प्रेम केलं तर ते एकतर्फा होईल देवानं सुद्धा आमच्यावर प्रेम केलं पाहिजे मग देवाने आमच्यावर प्रेम करावं करावं लागेल देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल जसं घरामध्ये 2 भाऊ आहेत जर मोठ्याचं मायबाप नाव काढत असतील तर लहान लगेच समजिले मोठा जसं वागत तसं दाखला बाबा म्हणजे दाखला आणि इज्जत बनेल असं मायबापला म्हणजे बरोबर आहे ना ठीक त्या युक्तीप्रमाणे जर देवानं आमच्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर देवाचा विशेष भक्त बघावा लागतो आणि विशेष भक्त देवाचा राधाराणी आहे आणि राधाराणी विशेष भक्त आहे राधाराणीवर विशेष प्रेम आहे किती प्रेम 16,108 बायका असल्यावर देवाचं प्रेम राधेवर होतं म्हणजे राधेची काही भक्ती असेल नाही का किती प्रेम करत असेल आणि आम्ही वृंदावनमध्ये गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा भगवंताचं नामचिंतन करायला बसतो तेव्हा आम्ही राधाराणीचा शृंगार घेऊन उभे राहतो नाटक म्हणेश नाही अजिबात नाही हाय पहिले डोका माहीत काढल्या बराच जण असं भाऊ तुम्हीच दुसऱ्याला दोष द्यायच्या अगोदर एकदा त्याला पहिले विचारा बोलू नका नारभाऊ मंदिरवर ना दादा बोलू नका नारभाऊ 2 दान पायरे अरे बोली पायरे दांगडो घाल देणार हो अरे अजून ते बोली बी होईल नाही नारभाऊ अरे इकाव जाणार कपी राहणार कपू जाणार पुन्हा परसादे काय देणार पडे ही किती जाऊ रे जमीन थंडी आहे ना तुमच्याकडची शांत नाही का तसा लोकी बी शांत आहे तुम्हाला बोलू नका माया बोलू हे दादा तुमच्या पाया पडतो मग काय एवढे लोक तुम्ही 10-15 बरोबर असं त्यांना करता इथला लोक नाराज करतात बाबा खाली उतरणार एवढं कोणी घ्या त्यांनी गेलं ए गेल बाबा खाली चिल्ला चला खाली निघा तुम्ही देवा नका नको राजा हे बाबा अरे गंजा आहे चिडा रे तर त्या चिडा पाडशात तुम्ही होय दादा बाहेर बी येऊ म्हणा दादा सुना रे म्हणून कीर्तन चूक नव्हू द्या रे तुमचा परिसर म्हणजे तुमच्या परिसरात जे पीक लावलं ते पीक निघतं म्हणजे तुम्हाकडे जमीन बी चांगली शे आणि तुम्हाकडनं लोक बी चांगला शकतात कीर्तन एवढा समाज महाराज इथला समाज असणार तो आपण कल्पना करतो त्याच्यापेक्षा भरपूर समाज असतो भरपूर समाज असतो आणि आम्हाला काय अपेक्षा असते समाज असावा कीर्तनाला आम्हाला बोलायला काय अडचण नसते आणि असा लोक पाहिजे तुम्ही आम्हाला इथला भारी बसायचे गणेश बाबा असा जीव करा ना 12 वाजता काही 1 वाजता सुरू ठेवू पण मग अन्न बोलणे मंडळाला पाय पडून त्यामुळे कंबर मला 150 आवर्जून त्यांनी मग 10:30 टाइम दिले किती वाजायला करू 10:30 लावली जेवणार म्हणे करसदार म्हणे मग हा कसं असतं यांना जर म्हणा दांगू तुमच्या सांगा नको नाही ते भाऊ म्हणजे घ्या सोड बाबा यांना समोर नाही करू आपण म्हणजे मग पटील करू
नाही ते या लोक दुसरीकडे पहिलं सुटना ना पुढे आहे तुम्हाला मस्त बरं धरलो काम धरलो बसायचे सांगू बाबा असं करू नाही रे लवकर चिलगत जाय भाऊ मग मालपट्टी जाईल लोक म्हणे सांगा नाही मग हक्काने बोलले तेव्हा पटा जाईल म्हणजे मला काय की देता मी काबर लेट होईल असं असं तुम्ही लोक एवढे शांत आहे सगळ्या गोष्टींना चांगले आहेत तुमचं चेहरा बघून मलाही वाटते मी काहीतरी सांगायला पाहिजे हो आणि असं हसत खेळत वातावरण ठेवा बोलू नका फक्त मधून असं हसत खेळत वातावरण राहिलं का मला विचित लागत तुझी मी बोली राहिलं तरी सहज अशी ना बाबा लोक तिथला बायला त्याच ना चेहरा तर असं वाटत तिथलंच सांगून काय ना आणि माणसं हसाच पाहिजे बोलणं का लगेच असे ना मला विचित लागत कोरत राही ना का शेंगा सापायला पाहिजे सरा करायला चित लागत बट वावर पिढी मोठ मासे शेंगा जायचं कसा फुल फुल गेलं वावर नको पाहिजे असं हसत खेळत राहा ना तर मन विचित लागत आणि हसायचं बरं माझ्या कीर्तनातून कीर्तन हा हसायचा विषय नाही आहे पहिले तर मी तुमच्या डोक्यातून हे फॅक्ट काढतो कीर्तन हसायचा विषयच नाही आहे पण मी विनोदाचं झालं रडावून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो त्यांना कारण असे दादा रडावणार ते आपला बाजू माझी राहणार आपल्या हसणार मी कोणतरी पाहिजे बरोबर आहे ना रडावणार म्हणून थोडं विनोद करून सांगतो आणि तुला सांगतो दिल कोळी हसा बरं का पटाशन मन कोळी ना हसा ना भाकी ना हसा तंदुशी मोठ्या उपडी जायची ना काय करतो मोठ्या बरोबर आणि तुमले फक्त शब्द आहे म्हणा दिल कोली जर अशी ना तुम्ही शपथ आहे 6 महिने अटॅक येऊ नये बिलकुल अटॅक येऊ नये तुम्ही म्हणशात मग महाराज 6 महिन्यानंतर काय करा ना आपण पण ना ती टाका सुरू ठेवा नाही वा वा खरंच दिलदार होते महाराज माझ्या भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते ज्याच्यात जे गायनाला साथ करतायत माझे लाडके असणारे माझे जीवाभावाचे असणारे माझेच नाही तर सगळे कीर्तनकारांचे आवडते असणारे गायनाचार्य आमचे शरद बाबा आहेत आमचे गुरुजी आहेत गावातलेच बाबा बाबा आहेत ना कीर्तनकार वा वा आमचे गुरुजी आहेत कीर्तनकार शिवाजी बाबा इकडे महाराज फार गावातले मंडळ आहे महाराज सगळे गावात क्या बात बाबा सगळे गावातले क्या बात इकडे आमचे वेळेकरी बाबा आहेत तिकडे सगळे गाडकरी महाराज आहेत जे मृदुंगाला साथ करतायत आमचे कमी वयात मोठी मंजिल गाठणारे आमचे गणेश महाराज गणेश बाबा आहेत बरोबर आहे ना तू काही नाही गणेश बाबा आहेत भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण अजून माझ्यासाठी वडनेर खाटवडीवरनं माझे दादासाहेब आलेले आहेत त्यांच्यासोबत आमचे 2 सर आलेले आहेत आमचे भाऊ आलेले आहेत 4 लोक आलेले आहेत ते पण अजून माझे नंदकिशोर दादासाहेब त्यांचे मित्र बरोबर बापू भाऊ आलेत का नाही का खराब होऊ द्यात का बापू भाऊ आमचे नंदकिशोर भाऊ आहेत माझ्यावर जीवा पाठप्रेम करणारे आमचे शत्रुघ्न दादासाहेब आहेत अजून माझे विशेष भाऊ म्हणजे आमचे नितीन दादा आहेत भेंडीकर लांबून लांबून लोक गाड्या करू आले तो हां नितीन दादा आमचा किशोर दादा आहे बरीच बाहेर गावाहून मंडळी आलेली मला सगळ्यांची नावं सांगायला आवडेल पण खरं सांगू का मला गावांची नावं लक्षात राहत नाही म्हणून थोडा हा अडचण होतं मला ती गावांच्या नावाची सांगायला हे करत नाही तुला गाव नाव सांगता येते पण खरं सांगता बरं असो ज्याने मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं कसं असतं ना लग्न संबंध जर जुळवायचे असतील तर मध्यस्थी कुणीतरी असलं पाहिजे जोपर्यंत मध्यस्थी कोणी येत नाही तोपर्यंत लग्न संबंध जुळत नाही रुक्मिणी आई साहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले रुक्मिणी आई साहेबांना कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले रुक्मिणी आई साहेबांचं तप होतं नामचिंतन तसं होतं म्हणून जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी पती म्हणून भेटला पण त्याच्यासाठी सुद्धा मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय जमत नाही सक्का मामान पुरे तरी कोणतरी जीज बावले कुई बावले माम बावले टाकाशिवाय लग्न जमत बरोबर ना सक्का मामान पुरे तरी सुद्धा मधनं कोणतरी पाहिजे जमानार तर जमस तसंच आपल्याच गावाचे आमचे दादांची नावं माहीत नाही पण ते एक दादा मिलिटरीमध्ये एक दादा पुण्यामध्ये एक नाशिकमध्ये असं ऐकलं ना आमच्या दादांनी त्यांनी पण नाही सांगितलं महाराज आम्हाला नाव लिहिली जात असं ते सांगणे बाय आंबो आहे दिकनाथ हां गैरा सांगायला होते दिकनाथ विचारा नाही ते बाकी हां आणि विशेष म्हणजे बालपणाचे मित्र आहेत नाही ते बराच लोक तिथलं राहतो 11, 21, 51 पावती राहत काय काल म्हण नाव वाजाडे ना तुम्ही म्हण नाव पुकार नाही तुम्ही आता मर हो
एका मला विचाराने एवढं मोठं नियोजन केलं पण मला एका शब्दातही नाही सांगितलं की महाराजांचं नाव घे म्हणून. खरंच धन्यवाद पिता याची आलेले सगळे श्रोतेगण तरुण भावांना नाही सांगितलं भैया खूप चांगली गोष्ट आहे. मला आनंद वाटतो की तरुण भाऊ माझ्या कीर्तनाला येतो ना तर कीर्तनाला तरुण जमत नाही, कीर्तनाला तरुण येत नाही. पण इथं तरुणही आहेत आणि बाबा लोक सुद्धा आहेत. जे तरुण भाऊ आहेत त्यांना सांगतो तुमचा प्रेमाचा जो झरा तो माझ्यावर असाच बसत राहू दे. तारीख नाही गेली तरी चालेल पण जिथं तारीख आहे तिथं येत जा. आणि बाबा लोकांना सांगेल हा 2 तास बोलणारा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका म्हणजे जास्त आनंद येईल. कारण काय माहिती का, मायबापले पोरग जरी भाकराय म्हणजे काकर जरी म्हणत ना तरी मायबापले आवडस. बरोबर आहे का? पण एक गोष्ट जर कधी काकू जोडे घ्या, काकू जर तुम्ही म्हणली सांगा तरी मी मला समजे नाही राहत काय म्हणतात काय नाही, त्यामुळे काय देणं नाही द्यायला. मायने समजत भाषा नाही म्हणजे चालूच काकू तशा हात असं मी म्हणणार नाही. फक्त पुढे लागा कृष्णा प्रत्येक ठिकाणी लागत आहे. भागा भागातून परिसरातून आलेले सगळे शोधून सगळ्यांची नावं माहिती नाही म्हणून सगळे आलेले ज्ञानामानाने मोठे असणारे सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल देवांचेही देव महादेव इथं विराजमान आहे. पण हे देव आले कसे तर मी तुमच्या गावाची ख्याती अशी ऐकली. बाबाजी एक विठ्ठल बाबा होते आणि विठ्ठल बाबांच्या स्वप्नात जगाचा मालक आला. तुम्हाला तर कथा भाग माहिती असेल पण बाहेर गावाहून आलेल्या लोकांसाठी माहिती सांगायची. गावातल्या लोकांना तर माहिती असेल बाबा नाही का, पण बाहेर गावाहून आलेल्या लोकांना माहिती पडायला पाहिजे. ज्यांना माहिती नसेल किंवा तरुण भावांना कळलं पाहिजे नेमकं काय ते. तर विठ्ठल बाबांच्या स्वप्नात भगवंत आले आणि भगवंताला सांगितलं की मी अमक्या अमक्या जागेवर आहे आणि तिथं मला शोधल्याच्या नंतर पिंड शोधली, ही पिंड धावली पण ती पिंड उचलून कुठं तरी बसवायची. ते खोदण्याचं काम केलं. खोदून बघितलं पण खोलवर गेल्याच्या नंतर पाणी लागलं म्हणले पण पिंडाचा शेवट सापडला नाही. म्हणजे ही कोणी नाही घडविला नाही बैसविला स्वयंभू मूर्ती आहे. आणि असे मंदिर खूप कमी सापडतात. आपण स्वतः मंदिर बांधतो आणि मंदिरात देव बसवतो ते मंदिर तुम्हाला लाखोच्या संख्येनं सापडतील. पण स्वयंभू मूर्ती अमुकच ठिकाणी असते. आणि तुम्ही तर मला असं वाटतं की पावन आणि पुण्यभूमीत जन्माला आले परिसरात की इथं साक्षात देवांचाही देव महादेव इथं बसलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी सगळ्या देवांपेक्षा मोठी आहे. काय जेव्हा 14 रत्न मंथन समुद्र मंथनाच्या वेळी 14 रत्न काढायचे ना त्या प्रसंगाला जेव्हा 14 रत्नांमधनं एक रत्न निघालं होतं त्याचं नाव काय, विष निघालं. विष ते विष कोणाच्या हिश्श्याला द्यायचं मोहिनी वाटणे करत होती. महादेवाचं हिश्श्याला आलं आणि महादेवानं ते विष प्राशन करावं महाराज. भूतलावर आहे ना असा एकच देव आहे विष पितोय म्हणून तर त्याला नीलकंठ नाव पडलेलं आहे. त्याचं काही झालेलं फक्त कंठ निळा पडला होता म्हणून त्याचं नाव नीलकंठ नाही का. ख्याती महाराज आणि हा भगवंत असा जादूगर आहे ना, महादेव असा जादूगर आहे ना. किती जादूगर माहितीये का, भागवतामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. शरद बाबा भागवतामध्ये बाबा एवढं गोड चिंतन आलेलं आहे. एका ठिकाणी ना कृष्ण भगवंत गोपिकांसोबत रासक्रीडा खेळत होते. रासक्रीडा खेळत होते. रासक्रीडा खेळत असताना पार्वती माता जात होत्या, सत्याई जात होत्या. पार्वती माता जात्या आणि शंकर भगवंतांना विचारलं कहा जा रही हो पार्वती. म्हणले वृंदावन में कन्हैया रास लीला रचा रहा है वहां पे जा रही हूँ. तो क्या मैं तेरे साथ में चल सकता हूँ, मी तुझ्यासोबत येऊ शकतो. अरे नाही हो स्वामी तुम्ही येऊ शकत नाही. काय म्हणले स्वामी धनी हो तुम्ही येऊ शकत नाही. आणि ना आपल्या धर्मामध्ये हा नियमच बरं कमाय बायांनी नवऱ्याला धनी स्वामी कारभारी असंच म्हणून तुम्ही म्हणतोस ना असं पप्पा दीदीनी पप्पा स्वामी धनी नाही का पहिले बाया भारी म्हणत. हो आणि सांगितलं बरे माया तिथं आहे ना फक्त स्त्रिया जाऊ शकतात तिथं पुरुषांना प्रवेश नाही आहे. पुरुषांना प्रवेश नाही आहे.
महादेवानं सांगितलं जर स्त्रिया जात आहे तर मला घेऊन चल, वाटल्यास तुझी मैत्रीण बनवून घेऊन चल, पण घेऊन चल ना. वेळ झाले की काय? हो देवा, तिथं फक्त स्त्रियांना प्रवेश आहे गुरुजी, फक्त स्त्रिया जाऊ शकतात, मला जाता येणार नाही. म्हणजे असं नको करू, मला यायचे, वाटल्यास मला स्त्री बनव, मी तुझ्यासारखा शृंगार करतो आणि शृंगार करून घेऊन चल. तिथं एक आम्ही भागवतामध्ये गोड भजन गातो. हे एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गई, आ गई, वृंदावन आ गई. महादेवाला जायचं होतं कृष्ण भगवंताचा रास क्रीडा बघायला, तर स्वतः सांगत होता मी साडी परिधान करून बघतो म्हणून. या देवाला पण काही कमी खेळ रचलेले नाही. हाच देव जो महादेव आपण पूजतोय ना, हाच महादेव ज्याला तुम्ही लोक अजून दुसऱ्या रूपाने पूजतात, तो म्हणजे खंडेरायाच्या रूपाने पूजतात. का तुमच्याकडे खंडेरायाचा गोंधळ घालतात का तुम्ही? गोंधळ कधी ते बुजलं? काय करतात तुमच्याकडे? गोंधळ घालतात का? हा महादेव आहे ना, हा असा बुडा देव आहे. तुम्ही त्याची सेवा करत राहणार का? सेवा केल्याच्या नंतर तो लगेच प्रसन्न होतो. सगळ्या देवांमध्ये लवकर प्रसन्न होणारा दैवत म्हणजे शिवाजी महादेव. सर्व देवांपेक्षा बुड दैवत म्हणजे महादेव. आणि तुम्हाला सांगतो ऐका, कोणाकडे विक्री नाही गेले ना, मन जेमते मोठं करत नाही. तिचा लगेच मागे दोरे सोड देतात. मी मूठ तरी का लगेच दोरे सोड देतात, लगेच लागून मोठे म्हणजे मला पिकं जेव देवत नाही जास्त. ती काय पाय पडत का बहिणी या चांगलं खावा, तुम्ही याचं चांगलं खावा. तुम्ही ना रोज संध्याकाळला खिचडी, आपण ती पाशी खिचडी सकाळी मात्र डबा मग शाळा आणि शाळा जाईने खिचडीच खातात. त्या खिचडी काय खायला तर तुम्ही घ्यायचं, त्यांना भूक साठी चालतच नाही. सांगेल काय त्याचे चांगलं खावं. आणि अशी पहिले चांगली होतात नाही. हातीला पुरुष अनुभव मोदी साहेब कृपा वगैरे म्हणजे बाबा बसले नाही विचारा. घर जर पाहुणा येते, पाहुणाच मग घर कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसायला का कुठे नको जाऊ, इथला तुटवाडा होता का तांदूळ असं बरोबर आहे ना. घरमा पाहुणाच मग घर एकच सदस्य बसायला बटाना का बसत कुठे कुठे जाई पाहुणा समोर इथला तुटवाडा होता. आणि आता तांदूळ आहे इथला नेता कुठे घ्या ना. संध्याकाळी कुकर शिट्टी वाढणे रे वाढ जीव करत पळाले अरे आई बहिणी आज बी खिचडी तर बाकी नाही हिंमत असते ना. मला खिचडी आवडत नाही. कसं सांग नको मला कशा ताप भरायला सर्दी खाशी पड बेमार सर्दी खाशी बेमार एकच येतो बेम काय खिचडी इथलं टाकायची रोटीसली कल्पना तुम्ही बघा मदर घ्यायची. संध्याकाळी ना कानावर जरा खुर्चीवर किंवा कॉटवर बसत आहे ना का संध्याकाळी ना 6:30-7 वाजता सांगत आहे ना माय म्हणा काही लोक बिकट अशा जवळ झाले हात पाहिजे गैर वाटत नाही. खिचडी टाकलो आई खिचडी तेवढी बंद करेल मग माझी मान आई खिचडी बंद टाका पुरे देवी
जोडीचा पुऱ्या हात मुलावर असं पाटा काय मग काय फिरायला तर म्हणलं काय भाऊ हात कसं काय म्हणजे नाही म्हणजे महाराज मला बकरीन गो माझी बकरीन गो माझे ना हात बोलले ना बाण चांगलं काय झालंय भाऊ हा पहिला म्हातारा काय दावा तुमले द्या ना तुम्ही पहिला म्हातारा काय यशना म्हातारे आहेत ना उडीचे दाय भिजली आहेत सकाळ मग कच्ची उडीचे दाय खावाडे असा दांडला म्हातारा आहे होईल जर चालले ना एक गो एक बुका मुक्का आणि आपला पुरे झोप पाय उठणार का बाजीवर उभं राहतो डोळ्यात वेतन माय सांगतो माल माल पाव हो भाऊ तू भाजी बाकर का रे तू मजा नका का रावडी मोठी जेवण इथला इथला हात पाहिजे पाव पण कर इच्छा दिवस नाही त्या पोरांना लाड करू असं हा वाले चांगला नाही बहिणी तुम्हाला पाय पडत किती टाक देऊ का एका भाकर टाकाने आर करते का म्हणे नवरा बायको पण भाकर टाकत राहू समोर कोण विचाराला तरी जिरवलेश्वर राहत महाराज मणिमासूर नावाचे दोन भक्त होते राक्षस बाबाजी दोन भक्त होते मणिमासूर नावाचे आणि दोघही भक्त देवाची एवढी पूजा करत होते महादेवाची भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर देवाला सांगितलं म्हणले भक्ता मागा म्हणले काय मागायचं असेल तर मणिमासूर दैत्याला मागणी मागितली देवा आम्ही कोणाच्या हातून मारायला नको म्हणला कोणाच्या हातून मारायला नको तुझ्या सुद्धा हातून मारायला नको आम्हाला महादेवानं सांगितलं तर असतो देवल्या असं वाटणं आपला भक्त तसे भाऊ थोडा तो वाईट करी गोया देव हा मान देणार काय मनात घ्यायला नको मरतो म्हणा आणि काय काय लोकांना पुजलाय पसलाय बोलायला त्यांना बाकी पसायला राहतात आणि जास्त आपण आपला समजू ना त्याच बेकार राहतो खरं आहे नाही बाबा ज्यासाठी आपण आपला म्हणा त्याच बेकार राहतात बाबा तुम्हाला अनुभव या गोष्टी तुम्ही जर घर बांधा काढा गावमा वावरेच नवाना नाही का त्यांना वावरेच नवा बांधा सुन्नाकडे गावमा जर घर बांधा ठरावं ते तुम्ही मुंबईवाला कोण करत का मला अडचण येईल बस हा जोडीवाला भाऊ बन आणि पांगीवाला म्हणजे आता कुशी घेणार आहे आज सांगणार कोण राज मुंबईवाला कोण करत दुसराच ना दाखल नाही टाका आपला आपला न करावा बरोबर होती दुसराच ना धाक नाही आपला आपला सणात दाखलाच आणि तुम्ही सांगा तुम्ही जर का एखाद्या गोष्टीला घाबरून गेला भगवंत पडणं नंतरचा विषय आपण माणूस बनून जन्माला आलो माणूस बनून मरता आलं पाहिजे तरी सुद्धा सक्सेस झालो दादा देव एवढा सोपा नाही आणि इथला सस्ता नाही एकाच आपली सहज भेटी जाईल पहिले तर आपण माणूस बनले जगाना कसं आहे शिकले ना मात्र काही लोकांना नाही ना काही लोकांना फक्त दुसऱ्याचं सुख सहन होत नाही म्हणून दुःखी आहे दुसऱ्याच्या सुखात लोक दुःखी आहेत जसं की मी रस्त्यानं चालत होतो एक उंच होताना घर होतं एक म्हातारा अशी बसा मी सहज विचार म्हणतो बाबा इथला चेहरा होता ह्या कशाचे म्हणतो तुम्ही हो मारा गेले टेंबर पाणी निघू मग काय करत पडला तुम्हाला एकदा पाणी चांगला पडले बरंच झालं एरीचे पाणी बरंच झालं बोरले पाणी विशेष होऊन महाराज म्हटलं मग येले पाणी त्याला काही वाटत नाही म्हणाले बाजूला नाटत नाही चला तिथला वाजायला म्हणजे लोक दुसऱ्यांना सुख देत वाटत नाही हे काही लोक असतात जवळ असतात पण आपल्याला आपलाच काटा काढण्याच्या नादात लागलेले असतात म्हणून सावध राहायचं माझा घोडा होता देव असल्यावर फसवलं राक्षसांनी आणि आज सुद्धा त्यांची वंशावळ गेलेली नाही फसवणाऱ्यांची आहे बरोबर त्यांची वंशावळ संपलेली नाही ती आज पण आहेत बाबाजी म्हणून सावध राहायचं जर देवाला फसवू शकतात तर तुमचं आमचं काय कोण
फसवणं म्हणजे काय? जेव्हा तुम्ही काही चांगलं करायला निघतात ना तर लोक तुमची फिंगळ टवाटी करतील, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील, तर त्या भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी कधीच लागायचं नाही. बरोबर आहे? कुत्रा आपले चायले म्हणशील आपण कुत्राचा आवाज जातात. बरोबर, सोपं सोप्या गोष्टी आहेत. कुत्र्याला आपले चायले ना मग आपण सांगता पुन्हा चाव उभा राहा माझं गोष्ट करू दे असं असतं. कुत्र्याला कसं लागायचं झालं नाही. जीवन जगाने परत बदलायला कारण कुत्र्याला स्वभाव आहे. कुत्र्याला स्वभाव करायचा त्याला स्वभाव करणार नाही कारण मूळ जो स्वभाव असतो माणसाचा गणेश बाबा गुरुजी मूळ स्वभाव माणसाचा जात नाही. मी नेहमी सांगतो मूळ स्वभाव जात नाही त्यांना आपल्याला लागू नये. कुत्र्याला स्वभाव होत नाही ते सोडणार नाही. बरोबर आहे? बैलना स्वभाव लाट मारणार नाही त्याला स्वभाव टाकणार नाही. एखाद्या जनावरांनी चाडी करा सवय चाडी करा टाकणार नाही. मनुष्य ज्यांना स्वभाव जसा आहे तो बदलणार नाही. याच्यासाठी एक उदाहरण सांगितले. कलेक्टर साहेबांची गाडी जात होती. कलेक्टर साहेबांची गाडी जाते आणि गाडीच्या समोर एक पोरगी भीक मागत होती. तरुण मुलगी भीक मागते. कलेक्टर साहेबांना बघितलं पीए बसलेला बाजूमध्ये पीएला म्हणला अरे पोरगी सुंदर दिसायली. म्हणजे दादा मला असं वाटतंय पोरीसोबत मला लग्न करावं वाटायला रे. पीए म्हणे बापरे आम्हा साहेब नाही का असेल घ्या. कलेक्टर साहेब आणि भीक आहे सगळे काही करा ना काही काशाला मला पोरगी आवडली मला एक पोरीसोबत लग्न करायचंय. पीए म्हणे मला काय करणार राजा बोलले जुना लोकेशन म्हणजे राजा बोलले म्हणे ठीक आहे. गेला त्या पोरीच्या मागे मागे पोरगी गेली झोपडपट्टीमध्ये हावभाऊ झोपडपट्टीमध्ये पोरगी घुसली झोपडी हावभाऊ घुसला झोपडी ती पूर्ण मायबाप बसले होता. म्हणजे दादा म्हणे काय तुम्ही पोरगी आम्हा कलेक्टर साहेब आवडी आम्हा कलेक्टर साहेब तुम्ही पोर संग लग्न करा ना करा. तो पूर्ण बापरेच करे तो म्हणे कलेक्टर आणि भिकारी पण पोरगी भीक मागताय आणि संगती करा म्हणजे या का सरा नाही म्हणून पोरगी द्या. बाई हुशार आणि बराबर बाया हुशार तुमने सुद्धा म्हणे कलेक्टर जवळ भेटला पुढे जाऊ महाराज माहिती घे बाई हुशार एखादी लग्न व्हानंतर लग्न पेपर बातम्या कलेक्टर साहेबांनी भिकाऱ्यांसोबत लग्न कर भिकाऱ्या पोरबरोबर लग्न कर एवढी चर्चा महाराज मग मोठ्याला लोक त्या साहेब कशी वाटणं एक संदेश समाज नाही का गरीब श्रीमंत हा भेदच नाही का. एक भिकारी भीक मागणाऱ्या मुलीबरोबर जर कलेक्टर साहेब लग्न करत असेल पेपरबाजी झाली. नाशिक सारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये मोठं फंक्शन ठेवलं साहेब लोकांनी. आपल्याला कलेक्टर साहेबांना त्यांच्या पत्नीला बोलवायचे आणि जीव खाऊ घालायचे काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायचे. मग यासाठी मुंबईला मला मोठं फंक्शन कलेक्टर साहेब माणसं नेता जेवण करले ना. मग आता कलेक्टर बायको जेवण बस कोणी बायको कलेक्टर बायको ती भीक मागा सवय चांगला जर गावात भेटेल तसं मग पप्पाला ताट तिथे तोडले पाणी कवळ कवळ ती पटकन हात घाला की त्याला बाजून महिना म्हणे ताई म्हणे काय म्हणे आहे असं नाही नवरी पोरगी जवळ पण नाव घेतले ना तेवढं कोणाला खाऊ देतात नाही हो आता नाव द्या खाऊ द्या आपले नाव दिले ना कधी. मग भिकारीची पोरगी इतके कलेक्टराची बायको झाली पण नाव घेते कशी आहे का. अरे चांदीना ताट मावता सोनाना गल्लास चांदीना ताट मावता सोनाना गल्लास गल्लास मावती दुधनी साय चांदीना ताट मावता सोनाना गल्लास गल्लास मावती दुधनी साय मना कलेक्टर ले भूक लागली भाकर दे ना. बायको कोणाची कलेक्टराची बायको पण मूळ स्वभाव गेला म्हणून त्यांचा स्वभाव जाणार नाही. आपण सावध व्हायचं त्यांना सुधारण्याच्या नादात पडायचं. विठ्ठल